जिल्ह्याचे महामंत्री आमचे मित्र ॲडव्होकेट मारुती जांभे साहेब, आपल्या पंचायत समितीचे सदस्य आमचे दिनकर तात्या, हेमंतजी गुट्टे साहेब, आपल्या सर्वांचे नेते स्वयंपाक बाबा, जिल्ह्याचे उपाध्यक्ष आमचे गिरी महाराज, ज्यांनी भाजप उभा केली पहिली शाखा, ते आमचे आदरणीय श्रंगारे साहेब, उपस्थित सर्व माझ्या भावांनो, आता हे जनसंवाद यात्रा 3 पक्षाचं सरकार असताना भारतीय जनता पार्टीनं का काढली असावी, त्याच्या पाठीमागला काय उद्देश काय, तर राज्यामध्ये आपल्या 3 पक्षाचं सरकार आहे, एक भाजप, दुसरं शिवसेना आणि तिसरं राष्ट्रवादी म्हणून कोणच नाही। आता कसं झालंय, भाजप शिवसेना सख्खे भाऊ, त्याच्यात कुठलंही दुमत नाही, राष्ट्रवादी सावतर भाऊ, राष्ट्रवादी हा आपला भाजपचा सावतर भाऊ आहे, तर कशा करता युती केली तेच कळणार, इतकी भानगड झाली म्हणतात, आम्ही बोललो तरी बोलले म्हणाले, अरे कार्यकर्त्याच्या भावना अशा आहे की राष्ट्रवादीला युतीत घेऊन आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं वाटोळं झालं, चांगलं नाही झालं, वाटोळं झालंय आमचं, म्हणून हे सगळ्यांची भावना आहे। आता ते म्हणतात हे माहिती तुम्ही कसं असं बरोबर, आमच्यावर अन्याय झालाय, आम्ही स्पष्ट बोलणारे माणसं, आम्ही काही त्या पक्षातून ह्या पक्षात, ह्या पक्षातून त्या पक्षात असलं आयुष्यात आम्ही केले नाही, एकदाच अपक्ष उभारले नाही, आणि ती विनायकराव पाटलांना उमेदवारी मागून येऊन का दिली म्हणून अपक्ष उभा, काय कारण, भारतीय जनता पार्टीला मानणारे माणसावं, कैलासवासी आदरणीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचे संस्कार आहेत आमच्यावर, 22 वर्षापासूनचे, आजचे संस्कार नाही, आणि राष्ट्रवादीनं लोकसभेमध्ये आपलं काम केलं नाही, हे क्लिअर कट आहे। एकही कार्यकर्त्यानं भाजपच्या कमलाच्या पटनाला शिवलं सुद्धा नाही, म्हणून आमचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता राष्ट्रवादीला एकही मत देणार नाही, हे गाड्या दगडाची पाटलांनी सरकारमध्ये आल्यापासून 2,500 कोटी रुपये आले, किती आणले, 2,500, कोणाकोणाला दिले, कुठंच नाही दिले, फक्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचं त्यांनी पोट भरण्याचं काम केलं, आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला उपाशी ठेवण्याचं काम कोण केलं असेल ते या राष्ट्रवादीच्या आमदारांनी केलं, हे ठोकून सांगायला मला कशाची भीती वाटत नाही, कारण आमचा कार्यकर्ता जर जिवंत नाही, आमच्या कार्यकर्त्याची जर मरगळ असेल तर आम्हाला काय देणे घेणे, त्याच्याकडे कोण राष्ट्रवादी काय, आम्हाला काय करायचं, आमच्या कार्यकर्त्याला ताकद देणारा माणूस लागते, सक्षम आमदार लागते, भारतीय जनता पार्टीचा आमदार लागते, बाकीच्याने काय होत नाही, आपलं 2-2.5 वर्षात काय नाही कार्यकर्ते बसून आहे तिथं 1 रुपयाचा निधी आपल्या कार्यकर्त्याला दिला नाही, हे खंत आहे, म्हणून राष्ट्रवादीला तर मतदान आपण तर करणारच नाही, हे तर विषय थोडा, ते घड्याळ पिठाळ संपाद अजिबात नाही, घड्याळून खराब देत होत, आता तुतारीचं काम असते, गेट पासून स्टेज पर्यंत नवदेवाला न्यायचं, त्याच्यानंतर तुतारी गाय, आणि तुतारी गायबच आहे, तुतारी नाही, तुतारी संपला विषय, कारण माणूसच असा आहे
त्याच्यातल्या आम्ही मदतीला देते इतकं गोड बोलतोय एवढं गोड बोलतोय पण आता गोड बोलण्याचा विषय राहिला नाही लोक आता हुशार झाले दिल्लीत काय चाललंय तर कळाले मुंबईत काय चाललंय कारण कळाले आता तो विषय नाही बाबासाहेब आणि विनायक पाटील या दोन माणसाला सोडून कधी बाबासाहेब कधी विनायक कधी बाबासाहेब अरे का बदलू किती दिवस तेच व्हायले आमच्यापैकी कुणी आमदार होईल मीच म्हणून नाही कुणी आमदार होऊ द्या पण जर आमच्या राज्याच्या नेतृत्वानं जर असं काही केलं समजा राष्ट्रवादीची युती आहे राष्ट्रवादीला तिथला अहमदपूर मतदारसंघ सुटणार आहे त्यांना द्यावं लागणार आहे असं जर प्रेशर आलं तर आम्ही काय करावं हा व्हेरी गुड सगळ्यांनी तुम्ही ठरवून बाबासाहेब पाटील उभा करता आणि कोण पक्ष करता उभा राहता फायदा कोणाचा आमदार त्यांचंच होतं ना भाजपमध्ये मुलं देखील नाही एक एकर पळाला तुम्ही झाले किती एकदा झाले बालाजी पाटील फिरायले ऐकून घ्या जो माणूस अपक्ष म्हणून फिरत असेल एकटा फिरत असेल तर त्या माणसाला तुम्ही ग्राह्य धरू नका ते भारतीय जनता पार्टीचे नेते जबाबदार आहोत आणि आता मी तर एवढा जिल्हाध्यक्ष आहे एवढा हे प्रदेशावर आहे हे जिल्ह्यावर आहे बालाजी पाटील कुठे अपक्ष म्हणून एकटंच चाललं मग त्याला फिरू द्या भाजपचा एक माणसाला कुंकू जर लावलं तर तुम्ही त्याच्या पाठीशी खंबीर राहावं अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र ठीक आहे